नमस्कार मित्रांनो, मी अंकुश बर्णे ज्ञाना शेतीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करत आहे. मित्रांनो, पारंपरिक पिकं घेऊन तृणधान्याची पिकं घेऊ किंवा भाजीपाल्याची पिकं घेऊ, त्याच्यामध्ये वातावरण बदलामुळं आता शेतकऱ्याला शेती परवडण्याशी झालेली आहे. उत्पादन खर्च वाढत चालला आहे आणि मग शेतकरी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात. तर अशाच एका वेगळ्या पुणे जिल्ह्यातल्या प्लॉटला आपण आज भेट द्यायला आलेलो आहे. तर आज आपण स्ट्रॉबेरीचे माहिती घेण्यासाठी आलेलो आहेत. तर तसं स्ट्रॉबेरी म्हणजे तसं हे फळ जे आहे ब्रिटिश काळामध्ये महाबळेश्वर, शिमला, उटी परिसरात स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते. महाबळेश्वरला तर स्ट्रॉबेरी लँड म्हणलं जातं आणि महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला एक GIचं मानांकनसुद्धा मिळालेलं आहे. त्याच्यामुळं असं हे बहुगुणी जी पीक आहे त्याबद्दल आज माहिती घेतो. भारतामध्ये हिमाचल प्रदेश, मिझोराम, मेघालय, हरियाणा, जम्मू काश्मीर, मध्य प्रदेश, तामिळनाडू, केरळ या परिसरामध्ये स्ट्रॉबेरीची लागवड होती. तर महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर, वाई, कोरेगाव ह्या परिसरात पूर्वी स्ट्रॉबेरीचं पीक घेतलं जायचं. त्या जातीत डे न्यूट्रल होत्या, म्हणजे सूर्यप्रकाश असंवेदनशील वाण उपलब्ध झाल्यामुळे आता जे पुढं इम्पोर्ट होणारे वाण आहेत त्याच्यामुळं डे न्यूट्रल जाती यायला लागल्यापासून मग स्ट्रॉबेरी महाबळेश्वरचा परिसर सोडून दुसरीकडे आता रुजायला लागलेली आहे. तर त्यामध्ये कोल्हापूरमध्ये चंदगड, आंबोली, त्यानंतर पुण्याजवळचा लोणावळा, आता आपण ज्या भीमाशंकर परिसरात उभा आहे तो, खानदेशातला कळवण, सुरगणा, इगतपुरी, सातपुड्यातला अक्कलकुवा व विदर्भातसुद्धा काही नांदेड भागात, मराठवाड्यातसुद्धा स्ट्रॉबेरीची लागवड वाढत आहे. स्ट्रॉबेरीचा विचार जर केला तर फळामध्ये संपृक्त आम्ल म्हणजे सॅच्युरेटेड ॲसिड जो म्हणतो ती 0% असते. ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट, फायबर, पोटॅशियम, सोडियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम इत्यादी खनिजे आणि व्हिटॅमिन A आणि C भरपूर असतात. स्ट्रॉबेरीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यामध्ये एक सेलेनियम नावाचा जो घटक असतो तो लहान मुलाच्या मेंदूसाठीच्या डेव्हलपमेंटसाठी, विकासासाठी आवश्यक असतो. ते एक महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये आहे. आता आपल्याकडे ह्या ज्या स्ट्रॉबेरीच्या आहे त्या मदर प्लॅन्ट आपल्याकडे बऱ्याच वेळा बाहेरच्या देशातून म्हणजे मॅक्सिमम बाहेरच्या देशातून आणल्या जातात. त्या कॅलिफोर्निया, अर्जेंटिना, स्पेन, दक्षिण आफ्रिका, इटली इत्यादी देशातून आयात करून त्या मदर प्लॅन्टपासून डॉटर प्लॅन्ट पॉलीहाऊसमध्ये, शेडनेटमध्ये, महाबळेश्वर परिसरातली लोक करतात. एका मदर प्लॅन्टपासून 25 ते 45पर्यंत डॉटर प्लॅन्ट तयार होतात. असं हे महत्त्वाचं स्ट्रॉबेरीचं जे ताजं फळ आहे, ज्याचा उपयोग ताजं फळ खाण्यासाठी आईस्क्रीम, चॉकलेट, केक किंवा सौंदर्य प्रसाधने, जाम, जेली किंवा रेडी टू सर्व ज्युसेससाठी वापर केलं जातं. आणि मग हे जास्तीत जास्त प्रमाणात ग्राहकाच्या खाण्यामध्ये ताजं येत असल्यामुळं ह्याचं रेसिड्यू फ्री किंवा रसायन अंशमुक्त शेती करणं किंवा फळ घेणं फार महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी आपण आज जाणीवपूर्वक स्ट्रॉबेरीचा व्हिडिओ करत आहेत. तर आपल्यासोबत बाळासाहेब आहेत. बाळासाहेब, जरा तुमची ओळख करून द्या. नमस्कार सर, मी बाळासाहेब शंकर पेंढारी, माझं गाव पोखरी, तालुका आंबेगाव आणि जिल्हा पुणे. ह्या आम्ही या भीमाशंकर परिसरात राहतो. याच ठिकाणी ह्या भागामध्ये पाऊस हा मोठ्या प्रमाणात पडतो. बरोबर. आणि आमच्याकडे प्रमुख पीक आहे भात. आणि भात पिकाची आमच्या जूनमध्ये रोपं टाकली जातात. नंतर ऑगस्टपर्यंत लागवड होते आणि सप्टेंबरपर्यंत भात पीक पुन्हा निघायला सुरुवात होते. भात पीक निघाल्याच्या नंतर दुसरं काहीतरी पीक घ्यावं म्हणून विचाराधीन होतो. आणि त्यानंतर थोडंसं महाबळेश्वरला एक ट्रिप केली. कृषी विभागामार्फत एक सहलीच्या माध्यमातून महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी पाहिली आणि तिथून विचार ठरवला की आपण स्ट्रॉबेरी आपल्या परिसरात, भीमाशंकर परिसरात करायची. आणि या ठिकाणी झालं करता आता सर तिसरं वर्ष या स्ट्रॉबेरी करतोय. आणि 2 वर्षाचा अनुभव कसा वाटतोय? हो सर, पैसे ह्या याच्यात एक 5 गुंठे जर क्षेत्र आपण केलं तर 5 गुंठ्यासाठी सरासरी एक 40,000 रुपये सर खर्च येतो. पण जर ते खर्चाच्या डबल पैसे आपल्याला याच्यात होऊ शकतात. खर्चाबद्दल आणि उत्पादनाबद्दल बोलूच. आता आपण जे थांबलेलो आहे हे क्षेत्र किती आहे? हे सर 5 गुंठे क्षेत्र. 5 गुंठ्यावर तुम्ही लागवड करता. मित्रांनो, 5-10 गुंठे, कारण हा अपारंपरिक प्रदेश आहे. इकडं सगळं खूप पावसाचा जसं महाबळेश्वरचाच आहे आणि तशी गरीब शेतकरी मंडळी आहे. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणं, मोठ्या प्रमाणात रिस्क घेणं किंवा ह्यामुळं सध्या हे 5, 10, 15 गुंठेत आणि या परिसरात जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 50 हेक्टरवर लागवड आपल्या ह्या भीमाशंकर परिसरात आतापर्यंत झालेली आहे. आता सर 120 शेतकऱ्यांनी लागवड स्ट्रॉबेरीची केलेली आहे. जवळपास 50 हेक्टरवर म्हणजे 100 एकरवर लागवड आहे. आणि प्रत्येक जण 5-10 गुंठ्यात करतो सर. बरोबर. आता मला सांगा, हे जमीन कशी पाहिजे किंवा मग जमिनीच्या अगोदर मशागत काय केली? सर जमीन
पाण्याची निचरा होणारी पाहिजे आणि लाल रेड माती पाहिजे म्हणजे लाल बरोबर. माती पाहिजे. बरोबर, आणि बरोबर. सर याची मशागत पहिल्यांदा आपला ट्रॅक्टर किंवा नांगरण्याच्या साहाय्याने नांगरट केली जाते. याच्यामध्ये एक ट्रॉलीवर शेणखत पाहिजे 5 गुंठ्याला. 5 गुंठ्याला बर. कमीत कमी 5 गुंठे आणि ते शेणखत टाकल्यानंतर आपण रोटावेटर वगैरे मारून मग गादी वाफे पाडले जातात. असं बरोबर. होतं सर. तर ह्याला मध्यम ते हलकी किंवा मध्यम गाळवट लालसर माती अत्यंत उत्तम निचरा असणारी जमीन पाहिजे. आणि मग सुरुवातीला मशागत करताना शेणखत 5 गुंठ्याला आम्ही 10 ते 12 टन म्हणतो, म्हणजे जवळपास 6 ट्रॅक्टर एकराला, तर तुमचं त्याच्यापेक्षा थोडं जास्त पडते. बरोबर. आणि मग त्यावेळेस रासायनिक खत काय भरता का बेडमध्ये? नाही सर, कोणते रासायनिक खत कारण आपले रासायनिक खत आपण टाकतच नाही, ते सेंद्रिय आणि नंतर पण पुन्हा काय रासायनिक ठिबक मधून? नाही, ठिबक मधून आपण जीवामृत वगैरे सोडतो फक्त. बरं मित्रांनो, वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे आज ही महाबळेश्वर परिसर सुद्धा काही मंडळी जाणीवपूर्वक सेंद्रिय स्ट्रॉबेरीचं उत्पादन घ्यायचा प्रयत्न करतायत. ते कुठलंही केमिकल वापरत नाहीत. तसाच प्रयोग आमच्याकडे या परिसरात सुद्धा होतोय. आणि ही मंडळी फक्त शेणखताच्या जीवावर आणि जीवामृत आणि ताक आणि अजून काहीतरी फवारतात, अंड्याचा बल्क वगैरे मिसळून. बरोबर, एवढ्यावरच स्ट्रॉबेरी आणतात. म्हणजे ही आमची 99.99% हे सेंद्रिय स्ट्रॉबेरी आहे. आता ह्याच्यात बेड पाडताना किती अंतरावर बेड पाडता? बेड पाडण्यासाठी सर 2 फूट जागा आपल्याला सोडावं लागते. म्हणजे बेडचा 2 फूट ठेवता आणि मध्ये 1.5 फूट. हा, आणि 6 इंच त्याचा टॉप आलेला पाहिजे वरती 6 इंच म्हणजे 15 सेंटीमीटर. आणखी थोडा जरी उंच झाला तरी बेड चालतंय. 15 ते 30 सेंटीमीटरचा बेड पाहिजे. टॉप 2 फुटाचा पाहिजे. मधली जागा 40-45 सेंटीमीटर सोडायची. आणि मग लागवड करताना किती अंतरावर लागवड करता? लागवड सर आता आम्ही 1 फुटावरतीच लागवड करतो. बरोबर, तेच अपेक्षित आहे. फार जवळ लावलं तर एक मायक्रो क्लायमेट तयार होतं, त्यामुळे कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो. घ्या तुमच्या हातात, घ्या, दाखवा फळ प्रेक्षकाला. मित्रांनो, त्यांच्या हातातलं फळ बघा. आपण वानावर येणारच आहे. हे दुसरं पण त्यांनी तोडून दिलेलं आहे. इतकी सुंदर व्हर्जिन लँडमध्ये स्ट्रॉबेरी कशी येऊ शकते हे आपण पाहतोय सध्या. तर मग लागवड कधी केली आपण ही? सर 15 सप्टेंबरच्या दरम्यान. 15 सप्टेंबरच्या दरम्यान. बरं, मग आता वाण कुठले वापरले तुम्ही? 2 वाण लावले. 2 हो. विंटर डाऊन आणि ही पार्थन म्हणून एक पार्थिव आहे, 2 मला वाण माहिती. वापरले आपण. त्याच्यामध्ये मित्रांनो 5-6 व्हरायटी आहेत. ह्याच्यामध्ये शॉर्ट डे आणि लॉंग डे किंवा डे न्यूट्रल असा प्रकार येतो. शॉर्ट डे व्हरायटी ह्या महाबळेश्वर परिसरात वापरल्या जातात आणि डे न्यूट्रल हा महाबळेश्वर किंवा हिली एरिया डोंगराळ प्रदेश सोडून वापरतात. त्याच्यामध्ये स्वीट चार्ली आहे, जी फ्लोरिडा युनिव्हर्सिटी अमेरिकेमधून आयात केलेली आहे. खायला स्वादिष्ट आहे, रुचकर आहे. विंटर डाऊन जे आपण लावलेले, फळाचा आकार लहान आहे, फळं कडक असतात, साठवण क्षमता म्हणजे लांबच्या ह्याला चांगली चालते विंटर डाऊन. बरोबर. त्याच्यानंतर करपा रोगास प्रतिकारक आहे, मर रोगास पण बळी पडते, त्यातली रोपं बळी पडतात. त्यानंतर शँडलर म्हणून एक कॅलिफोर्नियामधून आयात केलेली आहे. फळाची साल नाजूक आहे, वाहतुकीस नुकसान होतं, उत्पादन जास्त मिळतं शँडलरचं. लांब तुम्हाला ट्रान्सपोर्ट करता येत नाही. आता फॉर्च्युना पण एक आहे, दक्षिण आफ्रिकेत जाते, फळ फार मोठं आहे. आपली कुठली म्हणले? पार्थिनो सर. त्याच्यानंतर रानिया फेस्टिवल, नंतर मेलिसा, फ्लोरिडा पल्प एक नवीन व्हरायटी आलेली आहे, ज्याचं फळ पांढरं आहे, लाल नाही, पण खायला फार गोड आहे. ते पुढच्या वर्षी रोप तुम्हाला मिळतील. प्रयत्न करूया. पण रोपाची निवड कशी करता? मग रोप कशी येतात तुम्हाला? रोप सर आता रोप तर महाबळेश्वरलाच तयार होतात, कारण आपल्याकडे मदर प्लांट इथं कोण येतच नाही. आणि मग रोप त्यांना जे आपल्याला पाहिजे तर आपण दरवर्षी विंटर डाऊनच आणायचो. पण हे वर्षी थोडंसं वेगळं करून आपल्याकडे येते का नाही पाहण्यासाठी आम्ही 1000 रोपच घेतलेले आहेत. आणि ही 2000 रोप. 3000 रोप लागू आम्हाला 5 गुंठ्याला लागतात. बरोबर. तर मग आपण त्यांनाच तिकडे कॉन्टॅक्ट वगैरे करून त्यांच्याकडून ती रोप मागवून घेतो. आणि मग माझ्या ओळखीचे आमचे कृषी विभागाचे एक आहेत, मी तुम्हाला नंबर देतो. ट्रान्सपोर्ट सहित सर 10 रुपयाला एक रोप आपल्याला. 10 रुपयाला तिथं 8-10 रुपयेच रेट आहे. ट्रान्सपोर्टचा रुपया अर्धा वाटतो. पण रोपं निवडताना काय तुम्ही जाऊन बघता का रोप? स्वतः आम्ही जाऊन पाहतो. मित्रांनो, याच्यामध्ये रोपाची निवड करणं फार आवश्यक असतं. टिश्यू कल्चरची रोपं पण मिळतात, परंतु ती फार महाग असतात. पण ती एकाच दर्जाची एकसारखी वाढ होती, खात्रीशीर असतात, निरोगी असतात, लवकर त्याचं टिश्यू कल्चरचं लावलं लवकर उत्पादन येतं. आणि बाकी ही रनरपासून काही रोपं केलेली असतात, तर ते काही ट्रेमध्ये असतात, काही पिशवीमध्ये असतात. बऱ्याच वेळा आमचं म्हणणं येतं की पिशवीतली रोपं वाढवावं, असं पण आहे. आणि मग रोपं चांगली म्हणजे कोणती चांगली? की हार्डनिंग केलेली असावी, ती उच्च प्रतीची, तुम्हाला पाहिजे त्या वाणाची पाहिजे, एक समान वाढ म्हणजे एकाच वाढीची, 4 ते 5 पानं, निरोगी गर्द हिरव्या रंगाची आणि फुलावर न आलेली, त्यासोबत मुळं फार लांब पण नको आणि पांढऱ्या रंगाची रोपं पाहिजे. चौकोनी ट्रेमध्ये रोपं पाहिजेत, ज्याच्यामुळे त्याची कॉइलिंग झाली नसतं. आणि शक्यतो प्लास्टिकच्या पिशव्यातली रोपं असावीत. आपण हे सगळ्या गोष्टी सांगतो कशासाठी? तुम्हालाही कळावं आणि प्रेक्षकाला माहित हो. पुढच्या वर्षी आपण निश्चित. त्याच्यानंतर मग तुम्ही हे मल्चिंगचे टाकले, ते किती मायक्रॉनचं आहे?
हे काहीतरी 30 मायक्रॉनचं आणि लॅटरल 2 ठेवलेले आहेत. ओके सर. हां. दोन पण 2च्या ऐवजी एक जरी इनलाईन टाकली तर आपण 15 सेंटीमीटर इकडून 15 सेंटीमीटर इकडे रोप लावतो. 2ची गरज नाही. ह्याला फक्त काय करा, इनलाईन लॅटरल दर 1 फुटावर 2 लिटर डिस्चार्ज. मोठा ड्रिपर वापरायचा नाही कारण पाण्यासाठी अत्यंत नाजूक असते. ओके सर. 16 mm लांबी प्रमाणे 18 वापरा. परंतु एकच इनलाईन जर टाकली 2 लिटरचा LPSचा जर डिस्चार्ज असला तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा चांगली वाढ होतं सर. पण मग आम्ही कमी पडलं होते पण म्हणून थोडंसं प्रयोग केला तुझ्या. शेतकरी मंडळी मोठे ड्रिपर वापरण्याचा आग्रह का की पडदिशी भिजून होते. ह्याला पाणीच किती लागतंय? किती दिवसाला पाणी देता? दिसाड पाणी देतो सर. किती वेळ देता? एक अर्धा तास देतो सर. बरोबर. या पूर्ण वाढलेल्या झाडाला फळावर 1250 मिली पाणी लागतं. बस. एक दिवसाड किंवा रोज जरी द्यायचं असेल तर अर्धा ते 1 तास अशा उन्हाच्या वातावरणात सुद्धा ह्याच्यापेक्षा जास्त पाणी लागत नाही. लागत सर. बरोबर. मग आता ज्यावेळेस आपण तो प्लास्टिक मल्चिंग टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर रोपं लावली मग खुरपण्याचा वगैरे तर काही विषय येत नाही. थोडंफार तण होतात सर. मग असं काढून घ्यायचे झाडाच्या शेजारून थोडेफार असं काढतात. म्हणजे जास्त काही पण खुरपण्याचा वेळ येत नाही. ह्याला बाकी काय संजीवक वगैरे टॉनिक नाही सर. टॉनिक आपण तेच जीवामृत करणे आणि सोडून देतो बस. काही टॉनिक सगळ्यात चांगलं टॉनिक जीवामृतच आहे. परंतु लोक विनाकारण वेगळ्या प्रकारचे बुरशीनाशक, कीडनाशक, रिडोमिल, गोड सालका त्याचा परिणाम काय होतो मग चवेत जर दुसरं टॉनिक सोडलं तर चवेत बदल होतो. मग आपली चव त्याच्यातली गोडीपणा जो आहे ना. मागे तर आपल्याकडे जपानचे लोक आलते आणि त्यांनी त्याचे तपासले की बाबा त्याची गोडी कशी आहे. तर आपले त्यांचा 8 आला आणि आपलं 10 आला. बरोबर. त्यांच्यापेक्षाही गोड आपली स्ट्रॉबेरी निघाली. बरोबर. महाबळेश्वरच्या परिसरात लोक काय करतात, पहिल्यांदा त्यांच्याकडे पाऊस जास्त असते ते लावतात ऑगस्ट एंड पासून ऑक्टोबर पर्यंत. मग ते काय करतात, पहिल्यांदा लागवड करतात, एखादं खुरपण झाल्यावर महिन्यानंतर प्लास्टिक टाकतात. मग खालची पानं वाळलेली काढून मग थोडी हलवून रोपं लावतात. ह्याला काय भर वगैरे देता का तुम्ही पुन्हा? नाही सर. पुन्हा काय गरज पडत नाही. काही गरज पडत. आणि प्लास्टिक मल्चिंग आपण अगोदरच टाकतो आणि आपल्याकडची लागवड ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होते. तुम्ही सप्टेंबर एंडला होतं सर. ऑगस्ट संपला ना तर पाऊस उघडते इकडे आणि मग सप्टेंबरच्या आपण शेवटच्या आठवड्यापर्यंत करू शकतो लागवड सर. आणि तेव्हाच लागवड केली ना तर ते ह्याला रोपाला काय ट्रीटमेंट केमिकलची किंवा ह्याची नाही सर. ते रोप त्यांचं तिकडनं करून आम्हाला डायरेक्ट घेतात. इकडे आम्हाला ट्रीटमेंट सुद्धा लावताना सर फक्त आम्ही शेणखत टाकतो जागेवरती पण टाकतो. तिथं जागेवर. हो. म्हणजे पहिला जो आपण वावरात मिक्स करतो ना तो वेगळाच राहतो. पण लावताना एक थोडंफार शेणखत वापरलं. त्याच्यामध्ये असं अपेक्षित आहे तुम्ही रोपं आणल्यानंतर थोडी अर्ध्या उन्हात अर्ध्या ह्याच्यात 1-2 दिवस ठेवावी. त्याला हार्डनिंग म्हणतो आपण. तिथेही केलेलं असतं ज्याच्यामुळे रोपं लावली इथं की मरत नाहीत. हा एक भाग झाला. तो प्रयोग करू सर. आम्ही तिकडनं रोपं आणल्यानंतर 1-2 दिवस सावली ठेवतो कारण 2-3 दिवस आपल्याकडे त्याला वातावरण सहन झालं पाहिजे. होतं करतो. मग लागवड करताना त्याच्यामध्ये थोडं शेणखत आणि लिंबोळी मिक्स करायचं आणि थोडं ट्रायकोडर्मा टाकायचा. रोपाला काय करायचं, एक 15-20 लिटरचा पंप आहे ना त्याच्यात ट्रायकोडर्मा, नंतर मॅट्रायझम, पॅसिलोमायसिस आणि सुडोमोनास ह्याचं एकत्रित मिळतं. हे जीवाणू आहे, जीव आहे, ते काय केमिकल नाही. ह्याची जर रोपाची ट्रीटमेंट केली तर पुढे जी येणारी मर किंवा अति थंडी, अति तापमान किंवा काय जमिनीतल्या हवेतल्या बुरशीमुळे जी वेगळ्या प्रकारचे बोट्राटाईस रोग येतो, मर येतो, तो येत नाही. आता ह्याप्रमाणे रोपं जर लावली तर मग किती दिवसानं म्हणजे फळ येणं ही कसं असते पुढची सायकल? कमीत कमी ना 60 दिवस लागतात. 60 दिवसानंतर आपल्याला फुलं आणि फळं मग यायला म्हणजे तयार होतात. आणि 60 दिवसानंतर मग थोडं 1 किलो 2 किलो असं उत्पन्न चालू होतं आपलं. आणि वाढत कुठपर्यंत जाते ते? मग आता नंतर सर कमीत कमी एक झाडाचं अर्धा किलो म्हणजे 500 ग्राम तरी उत्पन्न होतच. आता याच्यामध्ये कृषी विद्यापीठाने असंही सांगितलेलं आहे की जर थंडी जास्त असेल तर 50 ते 75 PPM पर्यंत GA सुद्धा फवारू शकता. आणि फुलगळ होऊ नये म्हणून NA किंवा फुलाची संख्या वाढावी म्हणून किंवा फळ वाढावं म्हणून ह्या 2 संजीवकाची फवारांची शिफारस केलेली आहे. आता सुरुवातीला बेसल डोस भरताना खूप सारी मंडळी महाबळेश्वरची खूप ड्रेंचिंग करतात, केमिकल पाण्यात विरघळणारी खतं आठवड्यातनं 2 वेळेस 3 किलो 5 किलोपर्यंत सोडतात. तुम्ही शेणखत वापरता म्हणून ठीक आहे, पण सर्वसाधारण प्रेक्षकासाठी माझी विनंती आहे 2 पोती DAP, 2 ते 3 4 पोत्यापर्यंत सिंगल सुपर फॉस्फेट, मग 200 किलो लिंबोळी असं जर एकत्रित बेडमध्ये भरलं आणि बेड तयार केली आणि लागवड करताना थोडं शेणखत लिंबोळी करून जेवढा तुम्हाला जेवढा पिशवी किंवा त्याचा जो रूट बॉल आहे तेवढ्याच आकाराचा खड्डा घ्यायचा, व्यवस्थित लावायचा. त्याच्यामध्ये लागवड सुद्धा करताना थोडी काळजी घ्यावी लागते. त्याची मुळे एका साईडला राहू नये, बरोबर प्रॉपर मुळं बसावेत. त्याच्यानंतर जास्त मोठा खड्डा पण नाही करून झालं किंवा आणि मध्ये पोकळी राहणार नाही. असं नाजूक रोप असतं. व्यवस्थित जर लागवड केली तर रोपं मराचे पुढं प्रमाण कमी राहतं. असं एकंदर. आता ह्याच्यामध्ये काही फळं वाकडी दिसतात, काय त्याचं काय माहिती आहे तुम्हाला? सांगता नाही सांगता मित्रांनो. ह्याच्यामध्ये 2-4 प्रकारचे विकृती येतात. एक अल्बिनिझम म्हणजे पांढरट फळ पडतं बघा. काही फळं पांढरी पडते.
तर तुमच्याकडे जर नसेल तर फार मोठ्या प्रमाणात होतं हे. ज्यावेळेस नत्र म्हणजे युरिया जर कमी बी झाला किंवा जास्त झाला तरीसुद्धा तो अल्बिनिझम येतो. काही ठिकाणी फळं वेडीवाकडी होतात. वेडीवाकडी होण्याचं मुख्य कारण काय असते? पाणी कमी किंवा जास्त. दुसरं त्याच्यानंतर खूप लवकर लागवड केली, महाबळी परिसरात लवकर ऑगस्ट एंडला लागवडी करतात किंवा दव जरी जास्त पडलं तरी सुद्धा ते वेडीवाकडी होतात. त्याच्यानंतर फ्रॉग माउथ म्हणजे बेडकाच्या तोंडासारखं फळ होतं काही वेळा. तर ते कशामुळे होतं? वातावरणात समजा रात्री खूप थंडी आहे आणि दिवसा खूप टेम्परेचर वाढलं तर तसं होतं. आणि चौथी जी विकृती आहे ती सनबर्न म्हणजे उन्हामध्ये जर फळ राहिलं तर त्याची साल पातळ होती आणि ते चट्टा पडल्यासारखं दिसतं. ते तर असे 1-2-4 विकृती येतात त्याच्यात. जसं ऊन वाढलं तर लवकर पिकत जातं, लवकर हे पिकत जाते. बरोबर आहे. त्याला शेवटी जेवढं पाहिजे तेवढं अन्न तयार झालं, फळ मोठं झालं की पिकणार आहे. तर असं त्या सनबर्नमध्ये रंगसुद्धा फिकट होतो आणि पातळ होतं. मग आता ह्याच्यात कीड रोग जे काय काय येतात आणि काय नियोजन करतात? नाही सर, कीड रोग आपल्या जमिनीतलीच कीड येते आणि ते डायरेक्ट शेंडा खोडते वरचा. म्हणजे ते पाणी खोड कुरतरणारी आळी, काळी आळी तुमच्या भागात जास्त आहे ते, आमच्याकडे सगळ्याच तेवढीच पिकाला होते. हो. आणि बाकी नाही सर, मग वरतून वगैरे दुसरा कोणता आहे. आणि जर समजा थोडंफार असं हे असं वगैरे बघा छोटे छोटे कीटक, पण हे आपलं जर सापळे लावलं तर होतं सर, सापळ्यामध्ये निघून जातं. सापळ्यामध्ये निघून जातं. पण फक्त आमच्याकडे तीच आळी. लिंबोळी अर्क वगैरे तरी फवारतात नाही? लिंबोळी अर्क नाही फवारलं सर आम्ही. म्हणजे तुम्ही फवारणीच घेत नाही? फवारणी नाही का? बाकीची मंडळी चौथ्या दिवशी फवारणी घेतात आणि आमच्या इकडची मंडळी 99.99% सेंद्रिय घेतात. मित्रांनो, याच्यामध्ये असं आहे की याच्यामध्ये जे सुरुवातीला आपण जे बोलले त्याप्रमाणे रोप कुरतरणारी आळी असती, त्याच्यानंतर पाणी खाणाऱ्या आळ्या काय सुरुवातीला येतात, तुडतुडे, फुलकिडे, मावा, लाल कोळी. आणि रोगामध्ये भुरी, ग्रे मोल्ड आहे, काळी कूज आहे, जीवाणूजन्य करपा आहे, ग्राउंड रॉट आणि पानावरील ठिपके पण येतात. पण आपल्याकडे क्षेत्र फार कमी आहे आणि तसं हे रब्बी हंगामातलं पीक आहे. हिवाळा जर चांगला असेल तर तशी कीड आणि रोगाचं बऱ्यापैकी प्रमाण कमीच राहतं. हो, कमीच राहतं. तरीसुद्धा एखादी दर 15 दिवसाला लिंबोळी अर्कासारखी प्रतिबंधात्मक फवारणी, खालून जीवामृत सोडा. आणि तुम्ही जर सेंद्रियवर गेले, चांगला शेणखत वापरलं तर असंही होत नाही. आणि तुम्हाला जर वाटलंच काय फवारायचं तर आम्ही म्हणतो सेंद्रियमध्ये फवारा. म्हणजे काय? जीवाणू फवारा. म्हणजे आपलं काही दुकान नाही, पण आपण लोकांना ताजं फळ खायला घालतोय. तर त्याला आपल्याला जर फवारायचं असेल तर लेकॅनिसिन म्हणून आहे, मी तुम्हाला ते लिहून पण देतो. त्याच्यानंतर नोमोरिया रिलाई आहे, त्याच्यानंतर बॅसिलस सबटिलिस आहे, बॅसिलस थुरेंजिनिस म्हणून आहे. हे सगळे जीवाणू असतात. आणि ते काय करतात, एकदा तुमच्या पानावर, फळावर, दांड्यावर वाढले का खोडावर, ते दुसऱ्याला काही येऊ देत नाहीत रोगासाठी. आणि किडीला सुद्धा मारतात. बरोबर. आणि मग आपण जमिनीत सुद्धा आळवणी करताना जे मगाशी म्हणलं होतं ते जर सोडलं आणि वरती जर जैविक घेतलं आणि एखादी 15 दिवसाला लिंबोळी अर्कासारखी फवारणी केली तर कुठलंही रसायन न वापरता हिवाळी हंगामातलं पीक असल्यामुळे 100% आपल्याला सेंद्रिय उत्पादन घेता येईल. आम्ही निश्चय असं केलं का आपल्याला खाण्यासाठी द्यायचे, याच्यावरती कोणतीच फवारणी न करता आपण ते लोकांना खाण्यासाठी देऊया आणि मग त्याची चव पण वेगळी लागली. चांगलं आहे. आता तोडणीचं कसं एक नियोजन असते सांगा? तोडणीचं काय नाही. आता काय झालं सर, एक 3 दिवसांनी आम्ही तोडणी करतो समजा, तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी. मग तर ज्यावेळेस तोडतात एवढ्या झाडांचं 25 किलो, जास्तीत जास्त निघालं 26-27 किलो, 20 किलोच्या पुढेच निघते 3-4 दिवसांनी सर. बरोबर. आणि मग इथून मार्केटिंग, आता पहिलं आम्हाला भीमाशंकर होतं, भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग असावं, पण आता काय झालं, काही काम कारण बंद झाला. नाहीतर मग आम्हाला जो बाहेरचा माणूस येतोय आपण त्यांना इथं रोडवरतीच सध्या विक्री करतो. माझा तोच आग्रह असतो कायम, स्वतःनी विक्री व्यवस्था शेतकरी पिकवायला कमी पडत नाही पण विक्रीत कमी पडतो. तर तुम्हाला तर आणायचं शक्य होतं, पण ह्या वर्षी ठीक आहे, पुढच्या वर्षी विकता येईल. ह्या वर्षी नाही, मग ह्या वर्षी आम्ही नियोजन बदललं. पुण्यातील काही ग्राहक, मुंबईमध्ये, त्याचबरोबर काही शाळा आणि त्याचबरोबर आदिवासी विकास प्रकल्पाचं ते किचन सेंटर, अशा ठिकाणी आपण ते आता बरोबर करतो. आणि मुंबई सारख्या ठिकाणी ह्या स्ट्रॉबेरीला आम्हाला 350 रुपये रेट मिळाला आम्हाला सेंद्रिय म्हणून चांगल्या स्वरूपात. आणि इकडं आपण शाळा वगैरे तो 250-300 रुपये रेट आपल्याला मिळतोय ग्राहकाकडून. हो. मग आता 5 गुंठ्याचं जर अर्थशास्त्र काढलं तर याच्यामध्ये 2-3 प्रकार असतात. हे थोडं फळ पिकावंच लागतं, हे तोडल्यावर पिकत नाही, गोडी जास्त याला नॉन क्लायमेटरी फ्रूट म्हणतात. त्यामुळं तुम्हाला ताबडतोब विकायचं असलं तर पूर्ण लाल झालेलं, आणि समजा लांब पाठवायचं असं मुंबईला तर 3/4 लाल झालेलं फळ तोडावं असं अपेक्षित असतं आणि थोडा देठ ठेवून तोडायचं. बरोबर आहे फळ. मग आता एकूण जर एका रोपापासून तुम्हाला 500 ग्रॅम येते, 5 गुंठ्यात 30 बाय 30 वर किती बसतात रोप? 3000 रुपये. 3000 म्हणजे 5 गुंठ्यात 1.5 टन माल झाला. 1.5 टन माल निघालाच पाहिजे सर. निघतो? निघायचा जास्त निघतो का कमी निघतो? नाही, निघतोच सर. ती
मग 1.5 टनाचं कसं आहे सरासरी कसं बसतं? मागच्या वर्षी कसं झालं होतं सांगा आणि ह्या वर्षी कसं झालं सांगा. मागच्या वर्षी सर जरा आम्हाला काय झालं, मागच्या वर्षी ट्रेनिंग म्हणजे एवढी पूर्ण तर तिचे माहिती अभ्यास नव्हती. माहिती नव्हती, हां. थोडे कमी झाले. पण एवढंच का बा ते आम्हाला याच्या जे खर्च झाला त्याच्यापेक्षा थोडे जास्त पैसे मिळाले. पण ह्या वर्षी मात्र चांगलेच पैसे या मिळाले. वर्षी जसं मंदिर बंद असून स्वतः हो मार्केटिंग न करता आता सुद्धा आणि ह्या वर्षी सर अजून आम्ही शिकलो का मार्केटिंग करायला आम्ही पण शिकलो. स्वतः जाणे ग्राहकापर्यंत पोहोचवणे, आपण पिकवलेला माल आम्ही पुण्यात पण पोहोचवला. पुण्यात कृष्णाचं मंदिर आहे बघा, काय ते इस्कॉनचं सर. तर इस्कॉनच्या मंदिराला कोंडव्याला गेलते का हां. तुम्ही इथं रावेतला? तर बोरकर साहेब आहेत हा, मग कृषीचे. कोंडव्याचे, हा. हो, आणि ते बोरकर साहेबांनी त्या प्रसादासाठी तिथे आमच्याकडून 40 किलो स्ट्रॉबेरी घेतली. इथले पोखरीतली तिथे गेली, त्या प्रसादासाठी गेली. बरं. आणि त्यांनी आपली क्वालिटी पाहिली का बाबा हे खरंच वेगळं पिकतंय पोखरीमध्ये इकडे. 5 गुंठ्याचा खर्च किती येतो? रोपाचा किती येतो? सर रोपांचा 3,000. 3,000 रुपये खर्च येतो. 10,000 मल्चिंग शेणखत, शेणखत mulching, होल सगळा, मग एकूण ठिबक. 40,000 रुपये सर खर्च येतो आम्हाला. 5 गुंठ्याला 40,000 म्हणजे त्यांनी सगळा बऱ्यापैकी खर्च पकडलेला आहे. बरोबर आहे. बऱ्यापैकी. 2-2.5 लाख रुपये म्हणजे एकरच्या हिशोबाने हो. येतो खर्च. येतो लोकांचा खर्च. 2 लाख तरी येतो. आणि ते तुमचा सुद्धा कमी का आहे तर तुम्ही सगळे सेंद्रिय सर आमचा करता. खर्च कधी वाचणार, ज्यावेळेस समजा हे नर्सरी वगैरे किंवा रोपं इकडे अवेलेबल आमच्या तालुक्यात होतील त्यावेळेस आमचा याला तुमच्यासारख्या एखाद्या सुशिक्षित विद्यार्थ्यांनी पुढे येऊन छोटंसं शेड नेट पॉलिहाऊस करायचं. हो. आणि मग त्या मदर प्लांट इम्पोर्ट करायच्या आणि मग त्याच्यापासून रनर किंवा टिश्यू कल्चरची रोपं जरी नाही तर रनर पासून सुद्धा तुम्ही करू शकता तुमच्या भागात. भागाची आमची कृषी खात्याकडे मागणी होती की आपण आहे ना एकदा ट्रेनिंग द्या आम्हाला रोपं तयार करण्याची, आणि महाबळेश्वर वगैरे. आणि तुम्हाला त्या मी देतो एक कृषीवर- नंबर, आपलाच एक कृषी विभागाचा माणूस आहे, तुम्ही जाऊन बघून या. आणि मग त्याला थोडी गुंतवणूक करायची तयारी असेल किंवा दोघा-तिघांनी गटाने मिळून जरी आत्म्याच्या केलं तरी चालतं. मग आता 40,000 खर्च होतं तर मग 5 गुंठ्याचे पैसे किती होतात? 1.5 टनाचे 1.5 टनाचे किती होतात? कसं ॲव्हरेज रेट किती धरायचा? 250 रुपये सर रेट. 250 रुपये. 250 15 गुणले 25 किती झालं? 15 गुणले 25 किती झालं? बघा की 1 टनाचे झाले 2.5 लाख, हां, आणि वरती 1.25 म्हणजे 4.25. व्हायलाच पाहिजे. तर मित्रांनो 5 गुंठ्याचं फक्त अर्थशास्त्र आहे. कमीत कमी खर्चाचं, पर्यावरणाला हानी नाही, जास्त कष्टही नाही, म्हणजे रसायनाचा कमीत कमी किंवा शून्य वापर, वातावरणाने साथ दिलेली आहे. ह्यावर्षी चांगली थंडी आहे आणि आपलं भीमाशंकरचं मंदिर बंद असल्यामुळे पर्यटक कमी होते. मागच्या वर्षीपर्यंत त्यांनी पहिले 2 वर्षे स्वतः विकलं, परंतु आता पर्याय नसल्यामुळे त्यांनी मार्केट शोधलं आणि आज त्याच्यातून जास्त पैसे करतात. 5 गुंठ्यातून किती शिल्लक राहते तुमच्या तोंडून एकदा सांगा. 5 गुंठ्यात सर आम्हाला कमीत कमी 1.5 लाख रुपये तरी शिल्लक राहिले पाहिजे सगळे मिळून. सगळे मिळून सगळा खर्च अनुभव आम्ही 2-2.5 लाख तर 2 पुढे सोडा, पण 2 लाख रुपये पकडा, 40-50 हजार रुपये आमचा खर्च पकडा, 1.5 लाख रुपये आम्हाला निघाले पाहिजे. आणि मग माझं असं म्हणणं झालं आहे का जर आदिवासी भागात दुसरं काही पीक नाही तर आदिवासी तरुणांनी येऊन हा व्यवसाय केला पाहिजे. कारण दुसरं पीक आपल्याकडे 5 गुंठ्याची शेती करायची, ज्याच्याकडे पाणी उपलब्ध आहे त्याने हा दुसरा एक रोजगार उपलब्ध होतोय आपल्याकडे. मला काय ह्याच्यापेक्षा जास्त काय बोलायची गरज नाही. बाळासाहेब, आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.